ओके, मी आता स्क्रीन शेअर करतोय. आपल्याला काय काय पॉइंट्स बघायचे आहेत ते आधी बघूया, मग आपण तसं समोर जाऊया. ओके, तर सर्वांना स्क्रीन दिसत आहे? ओके, सबको स्क्रीन दिख रही है? ओके. तो आज हमें देखना है how to write JavaScript document, write a JavaScript program to display the welcome message in JavaScript, how to run JavaScript document, then how to run a JavaScript document, then object and properties क्या होती है, like document dot write function है उसके अंदर, इसके जैसे बहुत सारे ऐसे functions है, वो भी हमें देखने हैं, और एक simple example देखना है जिससे कि आपको पता चले कि exactly हम JavaScript में करते कैसे हैं, या फिर कोई प्रोग्राम कैसे करते हैं, या फिर उसका एग्जीक्यूशन कैसे करते हैं. ओके, तर हाउ टू राइट जावास्क्रिप्ट डॉक्युमेंट. अभी सबसे पहली बात, कल हमने जब देखा था, आपण जेव्हा काल बघितलं होतं एक गोष्ट, की आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं, त्या एक्झाम्पलला आपण एक्झिक्यूट केलं होतं, है ना, आणि ते एक्झिक्यूट केल्यानंतर त्याला रन पण केलं होतं आपण, आणि ते रन कसं केलं होतं आपण, कोणी सांगू शकते आपण रन काल प्रोग्राम कसा केला होता, कोणती फाईल तयार केली होती? कोणालाच माहित नाही का? आज सर्व नवीन आहे का? सब नए है क्या आज? कोई कुछ बात नहीं कर रहा है, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है. सर .html फाईल तयार केली होती. अच्छा, मला वाटलं आज सर्वांचा उपवासच आहे का, मौन व्रत सारखं. ओके. आज गुरुवार तर नाहीये ना? आज गुरुवार आहे की नाही? वेनसडे आहे आज. बरं झालं. गुरुवार असतं ना तर मग तर कोणीच नसतं बोललं, नाही? ओके, तर आपण काल HTML ची फाईल बनवली होती, है ना, आणि HTML च्या फाईलच्या आतमध्ये आपण काय केलं होतं, HTML चा कोड लिहिला होता, मग आपण थोडा CSS चा पण कोड बघितला होता, म्हणजे कास्केडिंग स्टाईल शीटचा कोड पण बघितला होता. त्यानंतर मग आपण थोडा जावास्क्रिप्टचा पण थोडा त्यामध्ये कोड बघितला होता, है ना. तर सेम आपल्याला तसंच एक एक्झाम्पल आज घ्यायचं आहे, फक्त थोडा डिफरन्स राहील त्याच्यामध्ये. आपल्याला आज फॉर्म क्रिएट करायचा आहे, आणि तो फॉर्म आपण कशा प्रकारे सबमिट करू शकतो, आणि त्याला आपण व्हॅलिडेशन्स कसे अप्लाय करू शकतो, हे आपल्याला आज बघायचं आहे. खूप इंटरेस्टिंग आजचा टॉपिक आहे, खूप लक्षपूर्वक ऐका आणि बघा, आणि तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये डिफिकल्टी असेल तर ते विचाराल. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्स मध्ये घेऊन आपल्याला ते सर्व करायचं आहे, जे आपल्याला फॉर्म एक्झिक्यूट करायचा आहे. ओके, त्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे की आपण जावास्क्रिप्ट डॉक्युमेंट राईट कसे करणार. आता तुमच्यासाठी सर्वात जास्त बेटर वे कोणता आहे, नोटपॅड यूज करून आहे, की जे व्हीएस कोड मध्ये आपण केलं होतं काल तर ते यूज करून आहे, हे तुम्ही मला सांगू शकता, की नोटपॅड यूज करायचं? VS Code सर. कोणी भिडे आहे का इथे, भिडे जो म्हणतो स्वतःला की मैं बहुत पुराने जमाने का हूं, तो पुराना जमाना मतलब नोटपॅड, बरोबर? कोणी आहे का इथे नोटपॅड वाला?
पुराणा जमाना भिडेवाले कोणी आहे का? ओके. सर्वात जास्त कल व्हीएस कोडचा दिसतोय. नोटपॅड वाला एकच आहे, पण तो भिडे नाही आहे. ते कोण आहे? अच्छा, जाधव साहेब आहे. अजून कोणी आहे का म्हणणं सांगणार असं कोणी, ज्याला नोटपॅड आवडतो? तुम्ही चॅटमध्ये टाकू शकता कोणाला नोटपॅड आवडतं का, कोणाला व्हीएस कोड आवडतं, किंवा कोणाला आणखी कोणतं काहीतरी दुसरं आवडतं. फक्त जेठालालच नाही, तो कोणीतरी जेठालाल पण असू, सॉरी कोणी भिडे नसेल तर कोणी जेठालाल पण असू शकते, नाही का? हो, आला आला. इंटेलिजंट. इंटेलिजंट आयडिया युज करायचा आहे का? वा वा, येतं खरं मग. हे ई काय आहे? ई म्हणजे ई तर नाही आहे ना? इंटेलिजंट आयडिया युज ऐकल्याबरोबर ई तरी म्हटलं ना कोणी. अच्छा, अजून कोणाला काही म्हणायचं आहे, कोणता युज करायचा आहे तर? कोणी पोपटलाल नाही आहे ना याच्यामध्ये, जो आणखी काही दुसरं करू शकेल? तर याच्यामध्ये जे आता सर्वांनी जे म्हटलेलं आहे चॅटमध्ये, याच्यामध्ये सर्वात जास्त व्हीएस कोड युज केलेला आहे, म्हणजे व्हीएस कोड म्हटलेला आहे खूप लोकांनी की व्हीएस कोड युज करा. तर मला एक गोष्ट सांगा, जे बाकी दुसरीकडे म्हणत आहे त्यांना काही प्रॉब्लेम आहे का व्हीएस कोड युज करायला? कारण की मेजॉरिटी व्हीएस कोडची आहे. नाही सर. काही प्रॉब्लेम नाही ना? नाहीतर मग ते असं असतं ना, किंवा जेठालालनी जर काही म्हटलं, काही पण म्हटलं तरी जो आपला हा असतो कोण भिडे, त्याला बरोबर नाही वाटत, ते त्याला चुकीचं वाटतं ते. असं तर कोणी नाही आहे ना? ठीक आहे. ओके, तर आपण व्हीएस कोडला युज करून समोर जाऊया. ओके, चालेल, ठीक आहे. तर काल आपण जे एचटीएमएल फाईल बनवली होती, ती सेम एचटीएमएल फाईल आपल्याला बनवायची आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म बनवायचा आहे, आणि तो फॉर्म आपण बाय युजिंग जावास्क्रिप्ट कसं करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तर त्यासाठी सर्वात आधी जो आपला पहिला टॉपिक होता तो आहे हाऊ टू राईट अ जावास्क्रिप्ट डॉक्युमेंट. आता हे तर आपल्याला समजलं की एक्झॅक्टली आपल्याला कोणता एडिटर युज करायचा आहे, बरोबर? तर तो एडिटर आपण युज करणार, जो आहे आपला व्हीएस कोड. ओके, आणि लास्ट टाइम मी सांगितलं होतं याच्यासाठी ना कोणता तुम्हाला सर्व्हर लागत, ना तुम्हाला कोणतं असं टूल लागत जे तुम्हाला वेगळं टाकावं लागेल तुमच्या लॅपटॉपमध्ये. ओके, सरळ सरळ तुम्हाला एक ब्राउझर पाहिजे आहे, कोणतं पण ब्राउझर चालतं. तुमच्याजवळ जे पण ब्राउझर असेल, तुम्हाला तुमच्याजवळ क्रोम असेल, तुमच्याजवळ मोझिला असेल, तुमच्याजवळ एज ब्राउझर असेल, है ना, कोणते पण ब्राउझर असेल, तर त्या ब्राउझरमध्ये आपला कोड जो आहे एचटीएमएलचा कोड तो एक्झिक्यूट होतोच. त्याच्यामध्ये जो जावास्क्रिप्टचा कोड आहे तो पण एक्झिक्यूट होतो. ओके, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला एक एडिटर पाहिजे आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे, त्या कोडिंगचं स्किल पाहिजे आहे की एक्झॅक्टली आपल्याला काय लिहायचं आहे. आता तुम्हाला जर माहितच नसेल काय लिहायचं आहे, तर काय लिहिणार आता त्याच्यामध्ये? आता भारूड तर काही आपण लिहू नाही शकत, किंवा किडे मकोडे पण नाही काढू शकत. आपल्याला किडे मकोड्याच प्रमाणे कोड लिहावा लागतो, बाकी काही नाही करावं लागत. ओके, तर आपण आता बघणार आहे हाऊ टू राईट अ जावास्क्रिप्ट डॉक्युमेंट. तर त्यासाठी आपण घेतोय व्हीएस कोड. आता सर्वांना माहिती आहे व्हीएस कोड कसं इन्स्टॉल करायचं वगैरे, की ते पण आपल्याला घ्यावं लागेल? कोणी असं आहे याच्यामध्ये की ज्याला व्हीएस कोड माहिती नाही आहे, किंवा इन्स्टॉल कसं करायचं हे पण माहिती नाही आहे? नाही म्हणा, आम्ही तर सर्व सुपरमॅन आहे म्हणा बाबा, आम्ही सर्व सुपरमॅन आहे, कोणीच याच्यामध्ये बॅटमॅन नाही आहे, सगळे सुपरमॅनच आहे, नाही का? ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर आपण आता ओपन करूया
न्यू विंडो, राईट बटन क्लिक केल्यानंतर न्यू विंडो ओपन होते आणि असं आपल्याला एक व्हिज्युअल स्टुडिओ कोड जो एन्व्हायरमेंट आहे तो आपल्याला दिसतो आणि याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आपला प्रोग्राम टाईप करू शकतो. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, फाईलमध्ये न्यू किंवा इथे आपण न्यू फाईल करूया. त्याच्यापेक्षा एक आपण काम करूया ना, याला कुठे सेव्ह करायचं ते डायरेक्ट पण करता येतं, काही प्रॉब्लेम नाही. तर आपण त्याला डायरेक्टली एक्झिक्यूट करूया. ओके, तर याला आपण इथे करूया न्यू फाईल. न्यू फाईल मध्ये सेकंड प्रोग्राम आपण डॉट काय करायचं आहे, HTML, बरोबर. HTML ची फाईल बनवायची आहे, डॉट HTML. आणि आपण हे लास्ट टाइम कुठे सेव्ह केलं होतं कोणाला माहिती आहे का? जावा प्रॅक्टिस होतं, CSS होतं. हा, हे आहे ते CSS, सेकंड प्रोग्राम. ओके, डॉट HTML. आणि इथे ऑल फाईल्स केलं आपण, याला क्रिएट फाईल केलं, ऑलरेडी आहे म्हणून यस केलं. ओके, हे आहे आपण सेकंड प्रोग्राम डॉट HTML, जे आपण या फोल्डरमध्ये सेव्ह केलेलं आहे. आणि याला जर आपल्याला रन करायचं असेल तर आपण कसं करतोय, आपण सरळ सरळ त्या फोल्डरमध्ये जातो, त्या CSS फोल्डरमध्ये जातो, तिथे जो सेकंड प्रोग्राम आहे त्याला डायरेक्टली रन करतो. डायरेक्टली रन केल्यानंतर काय होतं, डायरेक्टली आपल्याला पेज दिसतो. आता बघा, पूर्ण ब्लँक, नाही का? जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण पूर्ण ब्लँक असतो ना, बस तसंच ब्लँक आहे हे, बाकी काही नाही आहे. ओके, तर असं समजा की आता तुम्ही लहान आहात, छोटे बाळ आहात, आणि आता तुम्हाला बाळाला ना काय करायचंय, शिकायचंय. काय करायचंय, शिकायचंय, चालणं शिकायचंय, बोलणं शिकायचंय. असे जे डोळे आहेत आपले, डोळ्यांचे जे आपण वारे करतो ते शिकायचंय आपल्याला, इकडे तिकडे पाहणं शिकायचंय, नाही का? ह्या सर्व गोष्टी शिकायच्या. तर ह्या सर्व गोष्टी शिकायसाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी तर आपल्याला माहिती पाहिजे की आपण काय करतोय. आपल्याला बनवायचं आहे HTML चं पेज, आणि HTML च्या पेज मध्ये काय असतं सर्वात आधी, आणि जो आपण फॉर्म बनवतो तेव्हा कसं बनवतो, बाय युजिंग HTML टॅग्स, बरोबर. तर तेच टॅग्स जे आहे ते आपल्याला युज करायचे. ओके, तर ते टॅग्स जर आपल्याला तयार करायचे आहे तर सर्वात आधी कोणता टॅग असतो, HTML टॅग. ओके, आता याच्यामध्ये मी तुम्हाला काल मी सांगितलं होतं की याच्यामध्ये दोन प्रकारचे टॅग्स असतात. कोणते कोणते टॅग्स असतात, कोणी सांगू शकेल? अरे नाही बाबा, हेड आणि बॉडी तर असतंच, पण दोन प्रकारचे टॅग्स. प्रकार म्हणजे टाइप, म्हणजे उसको क्या बोलते हैं, डिफरेंट टाइप्स ऑफ टैग्स. यस राइट, पेयर टैग एंड सिंगुलर टैग, ये मैंने कल बोले थे, राइट. तो ये जो पेयर टैग और सिंगुलर टैग होता है, नहीं नहीं, बीआर टैग मतलब, बीआर बीआर मतलब ब्रेक टैग होता है. बीआर म्हणजे ब्रेक टॅग होता है बडा. बीआर म्हणजे असा आपण जो यूज करतो ना, तो न्यू लाईन साठी बीआर, कुठे गेला बीआर, हा असा, हा एक सिंगल टॅग झाला. पण आपण काय विचारलं, म्हणजे मी काय विचारलं, टाइप्स ऑफ टॅग्स, बरोबर आहे. टाइप्स ऑफ टॅग कोणते आहे, पेअर टॅग आणि सिंग्युलर टॅग. ओके, तर आपण हा जो यूज करतोय हा कोणता आहे, हा आहे पेअर टॅग, राईट. हा पेअर टॅग, अशाच प्रकारचे खूप सारे पेअर टॅग्स आपल्याकडे आहे. पेअर्स मीन्स कपल टॅग्स, आपण त्याला कपल टॅग्स पण म्हणू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. कोणी कोणी याच्यामध्ये असे काय म्हणतात त्याला, ते कपल्स पण असतात, आणि कोणी कोणी असे सिंगल जे लोक असतात ते पण असतात त्याच्यामध्ये. अशा प्रकारे पण आपण म्हणू शकतो, ठीक आहे. तर त्यानंतर काय असतं याच्यामध्ये, HTML आतमध्ये हेड, डोकं 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 डोकं, आपल्याला पण एक हेड असतं ना, आपल्या सर्वांना हेड आहे ना. हो, मला आहे, मी बघितलं बरोबर, मी आहे, मला आहे, मला हेड आहे. आणि हेडला काहीतरी नाव असतं ना, नाव द्यायसाठी काय द्यायला लागते, टायटल. ओके, टायटल टायटल टायटल, नाव नाव नाव. आता ते नाव कसं द्यायचं, नाव मला द्यायचं आहे सेकंड प्रोग्राम, असं काहीतरी नेम द्यावं लागेल ना आपल्याला त्याला, बरोबर. त्यानंतर काय असतं, बॉडी. अरे हेडच्या नंतर खाली तर बॉडी असते ना, आताच मी खाली बघितलं. मला पण समजलं, मला बॉडी आहे, आता बॉडी टाकायची आहे. ओके, बॉडी. ओके, बॉडी 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 आली आली बॉडी. बॉडी खाली कशी राहणार आहे, बॉडी एम्प्टी नाही राहत ना. बॉडीमध्ये काय काय राहतं, स्टोमॅक्स असतं, सगळ्यात मोठं तर पोट असतं आपलं, नहीं का. अपना पेट होता है ना सबसे बड़ा, उस पेट के अंदर कुछ ना कुछ तो हमें रखना ही पड़ेगा. तो हमें उस पेट के अंदर क्या रखना है, हमें उस पेट के अंदर रखना है, खाना नहीं रखना है. हम खाते तो हो, तो अभी भी मैंने खाना खाया तो पेट तो भर गया,
बट अभी इस बॉडी के अंदर हमें क्या रखना है, हमें इस बॉडी के अंदर एक फॉर्म बनाना है. पण सबसे पहले हम क्या करते हैं ना, एक एंग फॉर एग्जाम्पल एक हेडिंग टॅग लेते हैं. हेडिंग टॅग पता है सबको, सर्वांना हेड टॅग माहिती आहे का? त्याच्यामध्ये H1 H2 H3 H4 H5 H6 6 पर्यंत आहेत. आणि H1 म्हणजे सर्वात जास्त मोठा, आणि H6 म्हणजे आता हे सर्व त्यांचे H1 चे भाऊ म्हणू शकतो आपण त्यांना. हे सर्व भावंड आहे. ठीक आहे, सर्वात मोठा आहे H1. जसं मी माझ्या घरी सर्वात मोठा आहे H1, बरोबर आहे. नंतर तुम्ही पण तुमच्या घरी मोठे लहान असू शकतात, तर तुम्ही आता ठरवा तुम्ही H1 आहे, H3 आहे, H4 आहे, H6 आहे. आता असं तर असू नाही शकत की बा एकाच घरी तुम्ही जे सख्खे भावंड आहे ते 6 जण आहे, बरोबर. 6 जणांचं नसलंच ना, बरोबर आहे. नाहीतरी आता आता हे झालं आहे की आय थिंक युपी मध्ये हम दो हमारे तो चालू झालंय का काय माहिती, झालंय का चालू? तर आपल्याला काय करायचंय, इथे आपल्याला H1 टॅग यूज करायचा आहे. ओके, H1 टॅग मध्ये आपण काय करणार, जसं की रजिस्ट्रेशन फॉर्म, त्याला आपण काय दिलं, नेम दिलं रजिस्ट्रेशन फॉर्म. आता याला आपल्याला चेक करायचं की हा दिसतो कसा, चेक तर करावं लागेल ना. चेक नाही केलं तर डायजेशन सिस्टीम बिघडून जाईल बॉडीची. हा, आला इथं रजिस्ट्रेशन फॉर्म, आणि ते दिसतं काय, सेकंड प्रोग्राम, है ना. ओके, तो यहाँ पे देखो क्या हो रहा है, एक हमने HTML का पेज बनाया, उसके अंदर HTML का टैग लिया. HTML टैग जो है पेयर टैग है, उसके बाद वापस से और दूसरा कपल टैग कौन सा है, हेड टैग है, और कपल टैग कौन सा है, बॉडी टैग है. ओके, और इसी बॉडी के अंदर, इसी पूरे HTML के अंदर एक हेड होता है, दूसरी बॉडी होती है. हेड के अंदर हमने टाइटल लिया, बॉडी के अंदर हमने H1 टैग लिया, है ना. मतलब हमारे पास अभी हेड भी आ गया और हमारे पास बॉडी भी आ गई. बट बॉडी के अंदर का सिर्फ एक ही पार्ट आया, बाकी के पार्ट कहाँ पे हैं, वो हमें पार्ट डालने पड़ेंगे ना. तो यहाँ पे जैसे कि ये जो बॉडी दिख रही है वो तो बहुत एम्प्टी एम्प्टी दिख रही है, अच्छा नहीं दिख रहा है ये, है ना. फॉर एग्जाम्पल इसको कलर दे तो अच्छा दिखेगा क्या, ये तो व्हाइट व्हाइट ना, बहुत ही व्हाइट व्हाइट दिख रहा है. इसको थोड़ा सा अच्छा सा कलर देंगे ना बॉडी को. अभी देखो अपने यहाँ पे भी, आपल्या इकडे पण जे सर्व मुलं आहेत ते एकाच रंगाचे थोडी आहे की, वेगवेगळ्या रंगाचे आहे ना, सारख्या रंगाचे थोडी आहे. कोणत्या रंगाचे आहे माहिती आहे का तुम्हाला, कोणी सांगू शकते का कोणत्या रंगाचे आहेत? फेअर, डार्क, ग्रीन, असे तर नाही आहे ना. ओके, तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं, याला थोडासा कलर द्यायचा आहे, बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर याला जर द्यायचा असेल तर बॉडीला, तर काय करायचं आहे, याला आपल्याला स्टाईल देता येते. जसं आपण काल दिलं होतं ना, एका कोणाला तरी स्टाईल दिली होती आपण कोणाला तरी स्टाईल दिली होती, आणि त्याला याला पण आता अशीच आपल्याला स्टाईल द्यायची आहे. आणि इथे काय होत आहे बघा, स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करून त्याच्या आतमध्ये बॅकग्राऊंड कलर, आणि बॅकग्राऊंड कलर बघा खूप सारे अवेलेबल आहे आपल्याकडे. कोणाला कोणता कलर द्यायचा आहे आपल्याला माहिती आहे. आता हा जो कलर आहे, फॉर एक्झाम्पल आपण असा येलो कलर नाही यूज करायचा, चांगला दिसत. समजा डार्क क्लेन कलर, हा कसा दिसतो बघूया. तर याला कलर दिला आणि याला रिफ्रेश केला, ओ कलर चेंज झालाय, चांगला दिसतं ना. कसा दुसरा कोणता यूज करू कलर, याला चांगला आहे का, अरे खराब आहे म्हणते कलर. आता दुसरा कोणता यूज करू, मग सजेस्ट करा आता कोणता यूज करू. तर कोणता यूज करूया कलर याच्यामध्ये, हे पण असे खूप सारे कलर आहे याच्यामध्ये. पण पर्पल व्हायलेट कलर कसा आहे, व्हायलेट कलर चांगला दिसेल का, व्हायलेट कलर. ओ माय गॉड, डोळे व्हायलेट होऊन आले, डोळे व्हायलेट होऊन आले बाबा बाबा. इथे हा कलर सापडेल का आपल्याला, हा कलर नाही आहे. हा, आता रेड कलर दिसून आलाय थोडा, बघूया कसं दिसतोय. अरे बाप रे, खतरनाक. रेड एरिया मध्ये झालो मी, ओ माय गॉड. ऍक्वा कलर, ऍक्वा कलर कसं दिसतो बघूया. असं मला कुठे नका पाठवू तुम्ही, थोडासा रंग चांगला पाठवा ना. कोणत्या एरियामध्ये पाठवून देतो मला समजत नाही. ठीक आहे, आता हा कलर आपण फिक्स करूया. याच्यानंतर बस झाला, आता खूप झालं. आता हा कलर फिक्स झालाय. ओके, हा कलर घेऊन आपण समोर जाऊया. तर हा कलर घेतला आपण, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, फॉर्म तयार करायचा आहे. फॉर्म तयार करायसाठी आपल्याला फॉर्म टॅग्स लागतील, बरोबर आहे. फॉर्म टॅग्स घ्यायसाठी आपल्याला फॉर्म टॅग लागेल. फॉर्म टॅग कसं लिहायचं, फॉर्म टॅग. ओके, आपण काल पण असाच एक फॉर्म टॅग घेतला होता, कारण की आपल्याला फॉर्म तयार करायचा आहे. ओके, जसं म्हटलं आपल्याला फॉर्म तयार करायचं, तर फॉर्म टॅग कंपल्सरी घेणे म्हणजे घेणे. ठीक आहे,
त्यानंतर आता ह्याच्यामध्ये काय करायचं, हा काहीतरी रजिस्ट्रेशन मध्ये काहीतरी फील्ड्स असतात ना, काय काय असतात आपण एक वेळा नोट डाऊन करूया काय काय असतात. तर आपल्याला घ्यायचं आहे नेम, ओके, आपल्याला घ्यायचं आहे मोबाईल नंबर, आपल्याला अरे अरे मोबाईल नंबर, आपल्याला घ्यायचा आहे ईमेल आय डी, आपल्याला घ्यायचा आहे ऍड्रेस, अरे बस ना हा अजून काय घ्यायचं आपल्याला, खूप झालं काय, अच्छा एखादा पासवर्ड घेऊन घेऊया. ओके, तर हे जे 5 फील्ड दिसतात तुम्हाला, ह्या 5ही फील्ड आपल्याला घ्यायचे आहे. ओके, ह्या 5ही फील्ड युज करून आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म तयार करायचा आहे. ओके, तर आपल्याला फॉर्म तयार करायसाठी नेम पाहिजे. नेम जो आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, टेक्स्ट आहे. मोबाईल नंबर काय आहे, नंबर आहे. ईमेल आयडी काय आहे, टेक्स्ट आहे. ऍड्रेस काय आहे, टेक्स्ट आहे. आणि पासवर्ड काय आहे, पासवर्ड टाईप आहे. ओके, तर त्याच प्रकारे आपल्याला इनपुट पण तसेच घ्यावं लागेल. जसं की इनपुट, आपण इनपुट टॅग घेतो ना, इनपुट, इनपुट टाईप. आता याचा जो टाईप आहे ना, हे जे असतं काय म्हणते त्याला, इथे जे मी म्हटलं होतं ना की हा टेक्स्ट टाईपचा आहे, हा नंबर टाईपचा आहे, हा टेक्स्ट टाईपचा आहे, हा पण टेक्स्ट आहे, हा पासवर्ड टाईपचा आहे. तर इथे आपण टाईप पण तसंच घ्यावं लागेल. इथे आपल्याला टाईप पण तसंच घ्यावं लागेल. आता पहिला आपण नेम घेणार आहे. ठीक आहे, याचा आपल्याला नेम इक्वल टू नेम असं घेणार. तर इथे जो टाईप आहे तो काय द्यायला लागेल, TEXT टेक्स्ट, कारण की तो टेक्स्ट टाईपचा आहे. ओके, आता याच्यामध्ये आणखी एक घेतला मी सेम तसाच, फक्त त्याला नाव काय दिलं, मोबाईल नंबर. ओके, आता मोबाईल नंबर कोणत्या टाईपचा असतो, इंटिजर नंबर टाईपचा असतो. तर इथं काय करणार, नंबर. ओके, टाईप काय घेणार, नंबर. आता इथे आपण काय करूया, याला असंच ठेवूया उद्या. त्यानंतर आपण काय घेणार, इनपुट टाईप. इनपुट टाईप ईमेल साठी काय आहे, टेक्स्टच असतो, पण याचा आणखी एक अवेलेबल आहे, ईमेल. याचा टाईप ईमेल पण आपण घेऊ शकतो, हा आहे ईमेल. ओके, त्यानंतर आणखी आपण इनपुट घेऊ शकतो, कोणत्या कोणासाठी, ऍड्रेस साठी. ऍड्रेस साठी ऍड्रेस नेम दिलं त्याला, आणि याचा टाईप काय आहे, टेक्स्टच असणार. ओके, कारण की तो स्पेसिफिक असा कोणता ईमेल पण नाही असू शकत आणि नंबर पण नाही असू शकत. तर तो ऍज अ टेक्स्ट राहणार, म्हणजे त्याच्यामध्ये आपण कोणतं पण काही पण टाकू शकतो. ओके, त्यानंतर त्यानंतर ऍड्रेस गेला, त्यानंतर पासवर्ड. आता पासवर्ड कोणत्या टाईपचा असतो, पासवर्ड असतो पासवर्डच्या टाईपचा. नाही तर सर्वांना दिसला ना, तर सर्वजण आपापले लॉगिन, दुसऱ्यांचे लॉगिन यूज करतील, असं आहे ते. कोणाला जर पासवर्ड माहिती पडला तर पटकन तो त्याचा लॉगिन करून घेतो, माहिती काढून घेतो सगळ्या गोष्टी. असं कोणी केलंय का, अशा करामाती कोणी करतं का, हा हो करते. अच्छा 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 अच्छा, ज्यांचे पण थम्सअप आहे ना त्यांना लक्षात ठेवेल मी, थांबा तुम्ही. ओके, ठीक आहे. हा बघा तुम्हाला इथं काय दिसते, अरे हे तर रेलगाडीच दिसून राहिली इथे, एका खाली एक, एका हे माहिती नाही पडून आलं कोणतं काय आहे, नेम कोणता आहे, ऍड्रेस कोणता आहे, कसं माहिती पडेल आता. त्याच्यासाठी आपण काय करणार याला, एक तर आपण असं करू शकतो, प्लेस होल्डर. याच्यामध्ये एक प्लेस होल्डर नावाची प्रॉपर्टी असते, जेणेकरून आपल्याला दिसेल की इथे आपण असं टाकू शकतो, एंटर ए नेम. याला रिफ्रेश केलं बघा काय दिसलं, ह्या गाडीला कोणता नंबर आहे, कोणत्या गाडी, हे गाडी जी आहे, हे डब्बा आहे ना गाडीचा, कोणत्या नंबरचा आहे आणि कोणत्या नावाचं आहे, सगळं माहिती पडते. ओके, तर जसं आपण याला दिलं एंटर नेम, तसंच आपण काय करू शकतो, सर्वांना देऊ शकतो. जसं की याला म्हणा, एंटर ए मोबाईल नंबर, है ना. त्यानंतर तशाच प्रकारे काय करणार, आपण ईमेलला पण देणार, है ना. त्यानंतर काय देणार, काय देतो आपण, प्लेस होल्डर. बरोबर आहे, प्लेस होल्डर इक्वल टू एंटर, काय एंटर एंटर करतो, एंटर ए ईमेल आय डी, एंटर ईमेल आय डी. ओके, त्यानंतर ऍड्रेस, एंटर ए ऍड्रेस, नंतर प्लेस होल्डर वापस पासवर्डला, एंटर ए पासवर्ड. ओके, आपण रिफ्रेश करूया, आला सर्वांना. आता माहिती पडतं की बघ कशामध्ये काय टाकायचं आहे, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल ह्या नेम मध्ये मी नेम टाकलं, एक असं जेव्हा माझं अक्षय नाव आहे, नाव, माझा मोबाईल नंबर घेतला, कोणी नोट डाऊन नाही करायचा, हा नाही तर मला कॉल करता येईल तुम्ही तो, बस बाबा. हा, त्यानंतर माझा ईमेल आय डी, मी माझा ईमेल आय डी खरावाला नाही टाकणार आता. ओके, त्यानंतर माझा ऍड्रेस, मी अमरावतीमध्ये राहतो, हे बरोबर आहे, याचं कोणी काही नाही करू शकत. त्यानंतर पासवर्ड, पासवर्ड बघा इथं दिसूनच नाही राहिला, दिसते का तुम्हाला, बघा मी जर माझा राईट वाला पासवर्ड पण टाकला तरी तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही काहीच नाही करू शकत. ठीक आहे, तर समजा
या पासवर्ड टाईपला मी TEXT केलं तर त्याचा टेक्स्ट दिसणार की नाही दिसणार? दिसणार ना? हे बघा दिसून राहिला आता, है ना? तर याला काय करायचं आहे, आपल्याला टाईप पासवर्ड करायचा आहे, तेव्हाच आपण त्याला हाईड करू शकतो. बरोबर? हे लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला पासवर्ड तुमचा हाईड करायचा असेल तर याला कधीच याचा टाईप टेक्स्ट नाही द्यायचा किंवा दुसरं कोणतं द्यायचं नाही, फक्त पासवर्ड घ्यायचा. नाहीतर मग तुम्ही शेअर करून द्याल तुमचा पासवर्ड आणि दुसरा मग तुमचा फायदा उचलेल. असं आहे ते. ओके, तर हे तर असं एका लाईन मध्ये झालं. एका खाली एक घ्यायचं केलं, हॉरिझॉन्टली दिसतंय, व्हर्टिकली करायचं केलं. व्हर्टिकली जर करायचं असेल तर कसं करावं लागेल आता? BR टाकू का मधात? या दोघांच्या मधात, ह्या सर्वांच्या मधात आपल्याला काय करायचंय? दुरावा निर्माण करायचा आहे. दुरावा, दुरावा समजतो ना सर्वांना? दुरावा. ओके, या अजून थोडासा दुरावा करायचा आहे. थांबा, अजून थोडासा दुरावा करतो. हा, हे झालाय दुरावा. ये दूर दूर दिख रहे ना सबको? दूर दूर हो गए अभी ये. सॉरी, इंग्लिश हिंदी और मराठी मिक्स हो गया क्या? अरे सॉरी, क्या बोलते उसको? दूर दूर से क्या बोलते उसको हिंदी में? नजदीक नजदीक नहीं है वो. ओके, चलो अभी आगे देखते हैं. ये हमने बना दिए इनपुट टैग्स, जिसके अंदर हमने उसका टाइप लिया, उसका नाम लिया, उसका प्लेस होल्डर नाम जो हमें दिखाना है. ओके, ये सब हमने यहाँ पे ले लिया. अभी हमें क्या करने चाहिए? एक और बटन चाहिए ना. बटन ही नहीं लेंगे तो आगे कैसे बढ़ेंगे? ओके, तो ये हम ले रहे बटन, बटन टैग. ये हमने लिया बटन टैग और इसको दिया सबमिट नाम. और यहाँ पे हम देखेंगे इसको ऐसे. देखो यहाँ पे सबमिट बटन आ गई. आली आहे ना? आली का नाही आली? हा, आली आली. क्लिक होते क्लिक होते. ओके, तर याची रंगरंगोटी करायची आहे का त्या बटनची? बटनची थोडीशी रंगरंगोटी जर करायची असेल तर याला आपल्याला स्टाईल द्यायची आहे. ओके, याला आपल्याला स्टाईल द्यायची आहे. स्टाईल स्टाईल स्टाईल. हा सबमिट बटन स्टाईल कसा मारेल? स्टाईल कसा मारेल? स्टाईल मारायसाठी त्याला काहीतरी शिकावं लागेल ना, की बा तू अशी स्टाईल मार, तशी स्टाईल मार, अशी पोझिशन दे, तशी पोझिशन दे, नाही का? तर काय करायचं याला? बॅकग्राऊंड कलर द्यावा लागेल ना. बॅकग्राऊंड कलर देऊया आपला आपण. आता कोणता? आता मी तुम्हाला कलर नाही विचारणार हा, कारण की तुम्ही बरोबर नाही सांगत कलर मला. ठीक आहे, मी माझाच कलर यूज करतो आता. कलर 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 ब्लू 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 ब्लू. मलाच नाही समजून आलं कायच करावं. खूप सारे कलर असतात, असे खूप सारे चॉईसेस असतात ना, तेव्हा आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होतो. कोणतं करायचं कोणतं नाही, नाही का? आता समजा हे घेतलं आपण आणि याला इथे रिफ्रेश केलं तर असं दिसतं ते. कलर थोडासा बरोबर नाही आहे म्हणा, मलाही पण थोडासा कलर आवडत नाही. काय करायचं आता? मी एक काम करतो ना, रेड ब्राऊन कलर, ब्राऊन कलर घेऊन घेतो. ठीक आहे, याला रिफ्रेश करतो. आता याला, अरे हा थोडासा ना वेगळा दिसतोय, असा असा वियर्ड दिसतोय. असा हा कसं दिसतोय? त्याला थोडंसं अजून रंगरंगोटी करावं लागेल. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? कलर द्यायचंय त्याला. कलर कॉलन कलर आपण ना याला थोडंसं व्हाईट देऊया. आता व्हाईट अजूर पण दिसतंय, काही प्रॉब्लेम नाही. असं बस. आता बरोबर दिसतंय ना? आधी असं वाटत होतं त्याला डोळेच नाहीये, आता असं वाटून राहिलं त्याला डोळे आहे. ओके ओके, बरोबर दिसतंय. आता थोडंसं त्या बटनला मोठं करायचं का? त्याला थोडंसं ना मोठं करूया आपण. मोठं करण्यासाठी त्याची विड्थ आणि हाईट या दोन गोष्टी आपल्याला वाढवता येतात. ओके, तर एक तर त्याला आडवं करायचं आहे. नाही, आडवं कसं बोलतोय मी, काही पण आडवं करायचंय. विड्थ, विड्थ द्यायची आहे त्याला आपल्याला, म्हणजे आडवी विड्थ असते ना ती, आड़ा बोलते हैं उसको अपन. ओके, तो इसको हम करते हैं 100 पिक्सल. ओके, इसको पिक्सल में देते हैं. ओके, ये देखो ऐसे बढ़ गया, ये ऐसे बढ़ते जा रहा है अभी. ओके, अभी इसको थोड़ा सा अगर विड्थ अगर बढ़ाएंगे हम, थोड़ा सा विड्थ, विड्थ विड्थ नहीं, विड्थ तो डाल दी ना भाई. अरे कैसे कर रहे हैं अक्षय? ओके, हाइट डालनी है ना अपने को. हाइट, हाइट कितनी डालेंगे? 200 नहीं 200. ओके, हाइट स्पेलिंग चुकलं का रे? HEIGHT. ओके, माझे डोळे गेले वाटते, चष्मा घालावा लागला आता. ओके, याला मी रिफ्रेश. रे हे काय झालं? हे तर असं मोठीच झाली आहे. तर असं नाही पाहिजे ना, हे तर खूपच झालं. थांबा.
इथं मी काय करतो 50 करतो. ओके 50. इसको हाँ अभी बराबर दिख रहा है ना. ठीक है, अच्छा दिख रहा है अभी. ओके, तो अभी इसको क्लिक कर सकते हैं अपन, राइट, और इसको सबमिट भी कर सकते हैं. अभी हमें मेन चीज देखनी है. सबसे मेन चीज, सर्वात महत्वाची गोष्ट पाहायची आहे, जावास्क्रिप्ट कसं यूज करायचं. आता आपण बघा इथं सीएसएस पण बघितलं, म्हणजे कास्केडिंग स्टाईल शीट कशा अप्लाय करायचे ते पण बघितलं. एचटीएमएल टॅग्स पण बघितले. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे, काही विचारायचं आहे, किसी को कुछ पूछना है, एनीबडी हैव क्वेश्चंस? सबको समझ में आ गया? इतने सुपरमैन हो गए सब लोग. इसमें कोई बैटमैन है क्या? वो तो ढूंढना पड़ेगा मुझे, बैटमैन कौन है तो, क्योंकि बैटमैन काला होता है ना, और वो दिखता नहीं अंधेरे में. किसी से पूछूं फिर? कोई डरेगा तो नहीं ना? कोणी भिणार का रे बाबा विचारलं तर? ते एक टेन्शनच आहे. ओके, आपण समोर जाऊया आता. ओके, आता इथं जावास्क्रिप्ट कसं यूज करायचं ते बघा. आता तुम्हाला हे तर माहितच असेल की जावास्क्रिप्ट आपण कुठे लिहितो, कुठे लिहितो, वर लिहितो, खाली लिहितो, मधात लिहितो, कुठे लिहितो, त्या पूर्ण पेज मध्ये कुठे लिहितो? अरे डोक्यावर लिहितो, बॉडीच्या खाली लिहितो, बॉडीच्या साईडने लिहितो, की हेडच्या साईडने लिहितो, कानाजवळ लिहितो, नाकाजवळ लिहितो, कुठे लिहितो? स्क्रिप्ट मध्ये सर. हा, हे तर माहितीये मला, मी तर कपडे रोज घालतो, पण कसं आहे ते कपडे कसे घालायचे हे नाही माहिती ना. ये तो सबको पता है, स्क्रिप्ट टाइप में लिखते हैं, बट कहाँ लिखते हैं भैया? ऍट द एंड ऑफ द बॉडी सर. Is it compulsory to write it at the end of the body? कंपल्सरी है क्या? कंपल्सरी आहे की इथंच लिहू शकतो आपण? नाही. कंपल्सरी नाही आहे, पण एक स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे जी की आपल्याला फॉलो करायला लागतंय, जी बॉडीच्या नंतरच असली पाहिजे, बरोबर, राईट? इट्स अ गुड हॅबिट, बरोबर आहे. अशी हॅबिट बाळगा, नाहीतर तुम्हाला अपचन होईल, बरोबर. अपचन होणे चांगली गोष्ट नाही राहत, बरोबर. ओके, तर स्क्रिप्ट टॅग मध्ये आता आपल्याला जावास्क्रिप्टचा कोड लिहायचा आहे. आता कोड जो लिहायचा आहे तो कोणासाठी लिहायचा आहे हे महत्वाची गोष्ट असते, कारण की जावास्क्रिप्टचा जो कोड आहे तो आपण कशासाठी लिहितो आहे आणि कुठे लिहितो आहे हे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपण कशासाठी लिहित आहे, आपलं मेन एम काय आहे याच्यामध्ये, की जेव्हा आपण या सबमिट बटनवर क्लिक करणार, आपण जे हे एवढ्या मेहनतीने आपण हे जे फॉर्म बनवलेला आहे, या फॉर्मला आपल्याला सबमिट करायचंय. आता बॅकएंड आपल्याकडे सध्या नाही आहे, पण आपल्याला फ्रंट एंड टेक्नॉलॉजी इथेच सध्या पोटात सध्या टाकायचं नाही आहे, फक्त पोटात ठेवायचं आहे, बाकी काहीच नाही करायचं. ओके, तर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर एक्झॅक्टली जावास्क्रिप्टचा कोड एक्झिक्यूट करायचा आहे. ओके, आणि अप्लाय करायचा आहे या सर्वांना आपल्याला काय करायचं आहे, व्हॅलिडेशन लावायचं आहे. म्हणजे तू बा याच्यामध्ये जर मी काही टाकलं नाही, फॉर एक्झाम्पल यामध्ये काही टाकलं नाही आणि याच्यामध्ये सगळं टाकलं, इथे मी मोबाईल नंबर टाकतोय, इथं मी ईमेल आयडी वगैरे सगळं काहीतरी टाकतोय, इथं काहीतरी ऍड्रेस टाकतोय, इथं काहीतरी पासवर्ड टाकतोय आणि याला सबमिट करतोय, पण हा सबमिट होऊन राहिलेला आहे. हा विदाऊट डेटा, विदाऊट इनपुट सबमिट झालाच नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला काहीतरी याच्यामध्ये व्हॅलिडेशन अप्लाय करायचे. व्हॅलिडेशन तसे खूप सारे कॉम्प्लेक्स व्हॅलिडेशन असतात, पण याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल जे व्हॅलिडेशन असतात तेच अप्लाय करायचे, जेणेकरून तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली जावास्क्रिप्ट याच्यामध्ये कसं वर्क करतं विथ एचटीएमएल एंड सीएसएस, है ना. चलो फिर आगे बढ़ते हैं. तो सबसे पहले हमें क्या करना है, हमें जब हम बटन पे क्लिक करेंगे, ये जो बटन दिख रही है, ये जो बटन है, इस बटन पे क्लिक करेंगे, तब हमें एक एक्टिविटी परफॉर्म करनी है जो क्या करेगा कि हर एक इनपुट को चेक करेगा कि उसके अंदर हमने वैल्यू डाली है
या नहीं डाली है, यहाँ पे हमने व्हॅल्यू डाली है या नाही डाली आहे, यहाँ पे हमने इथे आपण डेटा ऍड केला आहे की नाही केला आहे विथ ट्रान्सलेशन्स. बरोबर समजलं. तर आता इथे आपण काय करणार आहे, एक ऍक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहे. ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायसाठी आपल्याला एक फंक्शन बनवायचं आहे. बघा याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी एकत्र पण येऊ शकतात. आता आपले हे डेमो क्लासेस चालू आहे म्हणून मी तुम्हाला सर्व एकत्र करतोय. ओके, जसं की याच्यामध्ये फंक्शन पण येतील जावास्क्रिप्ट मधले. जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन कसे बनवायचे ते पण तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल. ओके, तर यहाँ पे तुमको ये भी समझ में आएगा कि यहाँ पे फंक्शन कैसे बना सकते हैं. ओके चलो आगे बढ़ते हैं. तर आपल्याला फंक्शन बनवायचं आहे. फंक्शन जे बनवायचं आहे ते जावास्क्रिप्ट मध्ये बनवायचं आहे. आणि जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन बनवायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागते, फंक्शन 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 के बाद फंक्शन का नाम तो देंगे ना, सबको नाम है ना, या कोई ऐसा है जिसको जो कोई एनोनिमस है, कुछ भी एनोनिमस नहीं होता इस क्या बोलते इस जहां में. ओके, तो इस दुनिया में कुछ भी एनोनिमस नहीं है, ठीक है, सिर्फ भूत और पिशाच जो होते हैं, जो चुड़ैल होती हैं उसको छोड़ के. ओके, तो यहाँ पे हम नाम देंगे फंक्शन को. फंक्शन को हमें नाम देना है चेक फॉर्म. चेक फॉर्म. ओके, जो क्या करेगा, फॉर्म को चेक करेगा. बस इतनी इजी चीज है, बाप रे. ओके, इसके अंदर ना हमें सिर्फ एक चीज करनी है. हमने ना कुछ फंक्शन देखा था अलर्ट नाम से, और इसको हम देंगे 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे बाबा 12 खडी थोडी शिकत आहे की म्हणा आम्ही. हो ना, ठीक आहे, मी सध्या असंच टाकलं त्याला, बाकी काही नाही. ओके, तर फंक्शन तर लिहिलं आपण. आता या फंक्शनला एक्झिक्यूट करायचं आहे. ओके, तर या फंक्शनला जर एक्झिक्यूट करायचं आहे तर दोन वेज आहेत. एक तर आपण इथे फंक्शनच्या बाहेर त्याला अशा प्रकारे एक्झिक्यूट करू शकतो जसं नॉर्मली करतो आपण. जर कोणत्याही फंक्शनला जर आपल्याला एक्झिक्यूट करायचं तर आपण काय करतो, कॉल करतो ना. तर तशाच प्रकारे यहाँ पे भी हम इसको कॉल कर रहे हैं, तर तसंच आपण इथे पण कॉल करतोय. ओके, तर आता आपण समोर जाऊया. आता याला एक्झिक्यूट करून बघूया की एक्झॅक्टली हे वर्क कसं करतं. आपण याला कॉल पण केलं, याची डेफिनेशन पण लिहिली, अजून आपण बाकी सगळ्या गोष्टी केल्या नाही बरं. ओके, तर इथे आपण काय केलंय सध्या, फक्त एक सिंपल फंक्शन म्हणून त्यामध्ये सिम्पली एक अलर्ट केलेला आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की हे फंक्शन कॉल झालंय की नाही झालंय. ओके, आणि चेक फॉर्म नावाचं फंक्शन कॉल करतोय. इथे आपण याला रिफ्रेश करूया. रिफ्रेश केलं, ओके केलं, झालंय रे, झालंय झालं 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 झालं, होतंय 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 होतंय. ओके, तर आता पण आपल्याला काय करायचं ना, हे या लोड वरती एक्झिक्यूट नाही करायचं हे फंक्शन, आपल्याला सबमिट वरती करायचं फंक्शन कॉल, नाही का. आपल्याला इथून लोड करून थोडी करायचंय की आपण जेव्हा त्या बटनला क्लिक करणार तेव्हा हे फंक्शन कॉल झालं पाहिजे. ठीक आहे, आता ते जर आपल्याला कॉल करायचं असेल क्लिक केल्यावर असं समजायचं, क्लिक 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 क्लिक, समजतं ना. क्लिक केल्यावर आपण म्हणतो ना क्लिक कर, याला क्लिक कर, त्याला क्लिक कर, असं म्हणतो ना मग कधी कधी, है ना. तर तशाच प्रकारे इथे पण या बटनला क्लिक करायचंय. आता क्लिक करायसाठी ह्या बटनच्या आतमध्ये इथे स्टाईल मध्ये, किंवा हे जे दिसते तुम्हाला, हे जे बटन दिसते, आता हे जर सर्व आपण काढलं, हे जर याची स्टाईल काढली, तर हे जे दिसतंय ना एवढं, हे जे बटन दिसतंय, ओके, स्टार्टिंग बटन, याच्या आतमध्ये इथे आपल्याला एक ऍट्रिब्यूट लिहायचं, जसं आपण बाकीचे पण लिहिले, जसं हे स्टाईल लिहिलं तशाच प्रकारे एक लिहायचं आहे, ऑन क्लिक. असं नाही पाहिजे, ऑन क्लिक ऍट्रिब्यूट अशा प्रकारचं. कारण की आपण क्लिक करणार आहे, कशावर क्लिक करणार आहे, त्या बटनवर क्लिक करणार आहे, बटन म्हणून ऑन क्लिक. ओके, तर ऑन क्लिक वरती आपल्याला काय करायचं, हे फंक्शन कॉल करायचं. फंक्शन कॉल करायचं ते डायरेक्ट इथे टाकून द्यायचं आणि त्याला ब्रॅकेट देऊन द्यायचा, सेमीकोलन देऊन द्यायचा, झाला कॉल. आता इथं आपण काय करणार, इथे रिफ्रेश करणार आणि या बटनवर क्लिक करणार, तर बघा काय झालं. ओके, बटन क्लिक झालं, ओके, बटन क्लिक केलं, ओके, होतंय ना. तर जसं आपण या बटनवरती क्लिक करतोय तसं काय होतंय, हे फंक्शन कॉल होऊन राहिलंय, है ना. तर हे फंक्शन आपण कुठे डिफाईन केलं, स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये. आता तुम्ही जर या स्क्रिप्ट टॅगच्या आतमधून मेन फंक्शनच काढलं आणि ते भलत्याच ठिकाणी टाकून दिलं, तर काय होणार बघा, इथं काय दिसतंय, तो त्याला ऍज अ टेक्स्ट समजतो. जर आपण असं बाहेर काढलं ना त्याला, तर तो त्याला जसं टेक्स्ट समजतो. तर तो ना घर का ना घाट का अशा कंडिशन होते त्याची, ना तो याच्या कामाचा आहे HTML-च्या, नाही तो जावास्क्रिप्टच्या कामाचा आहे, असं काम होतं त्याचं, नाही का. ओके, तर याला वापस आपण अंदर टाकूया, घराच्या अंदरमध्ये. ओके, तर इथे आपण वापस रिफ्रेश करूया, इथे वापस या बटनला क्लिक केलं मी आणि आता बघा फंक्शन एक्झिक्यूट होत आहे. म्हणजे जसा हा अलर्ट आपल्याला दिसतोय तसं आपल्याला माहिती पडून आलं आहे की हा जो फंक्शन आहे हा कॉल होत आहे. केव्हा कॉल होत आहे, जेव्हा आपण ऑन क्लिक ह्या बटनवरती क्लिक करतोय तेव्हा. ओके, हा समजतंय काय करतोय आपण तर इथे.
मला तुमचा फीडबॅक हवा आहे बाबा. तुम्हाला समजतंय नाही समजतंय? मी माझ्या तऱ्हेने पूर्ण ट्राय करतोय की तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. ओके, तर आता आपण समोर जाऊ शकतो. ओके, समोर म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या जागेवर उभे राहा, मी पण माझ्या जागेवर बसतो किंवा तुम्ही पण तुमच्या जागेवर बसा आणि मी पण माझ्या जागेवर बसून बसल्या बसल्या आपण सर्व शिकूया. ओके, ठीक आहे. चला समोर बघूया आपण. आता समोर आपल्याला काय करायचंय, आपण फंक्शन तर क्रिएट केलं, आपण त्याला कॉल पण केलं है ना. आता फंक्शन कसं कॉल केलं हे तर आपल्याला समजलं, पण आता या सर्व जे इनपुट्स आहे या सर्वांना आपल्याला व्हॅलिडेशन लावायचे की बा कोणतं त्याच्यामधलं इनपुट जे आहे ते एम्प्टी राहिलं नाही पाहिजे. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या सर्वांना युज करावं लागेल. सर्वात आधी हा पहिला, हा जो फर्स्ट आहे ना, त्या फर्स्टला आपल्याला चेक करायचं. आता याला बघा, आपण आयडेंटिफिकेशन एक नावाची गोष्ट असते. जसं जसं की माझं नाव अक्षय आहे, कोणाचं नाव कृष्ण आहे, कोणाचं नाव भूषण आहे है ना, कोणाचं नाव प्रसाद असेल, कोणाचं नाव प्रणय असेल, हे काय आहेत, कोणाचं नाव भूषण, हो भूषण आहे बरोबर. तर सर्वांचे नाव असतात ना. तशाच प्रकारे जेवढे पण आपण इथं इनपुट घेतो आहे, हे इनपुट 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 इनपुट, या सर्वांना त्याचं स्वतःचं नाव देणे महत्वाचं आहे. यांचं नामकरण करायचं आहे. वो क्या बोलते उसको, पालने में डालते हैं उसको, पालने में, बराबर है, पालने में डालने के बाद उसका नाम लेते हैं उसको वहां पे. ठीक है, तो वैसे ही नाम इसको सबको देना है, इन सबको पालने में डालना है. ठीक है, या सर्वांना पाळण्यामध्ये टाकायचं आहे. ओके, या सर्वांना पाळण्यामध्ये टाकायचं आहे, तर त्या सर्वांना नाव देणं महत्वाचं आहे. आता नाव आपण दोन प्रकारे देतो, जसं तुमचं जन्म नाव असतं आणि एक बोलणारं नाव असतं, बरोबर आहे. तशाच प्रकारे इथं पण नावं असतात प्रत्येकाला. जसं हे दिलंय ना आपण, हे नेम, हे ना, हे तुमचं काय झालं, हे जन्म नाव झालं तुमचं. ओके, जन्म वाला नाम वो निकालते ना, भटजी निकालते वहां पे, सॉरी पंडित जी निकालते. तो यहाँ पे सबको नाम दे दिए. ये बोलते हैं, इसको बोलते हैं जन्म वाला नाम. ओके, और इसके बाद हम और एक नाम देते हैं, वो होता है आईडी, और उसको हम बोलते हैं बोलने वाला नाम. जैसे इसको दे दिया नाम, नेम, आईडी, इसको देने वाले हैं आईडी, मोबाइल नंबर, इसको देने वाले हैं आईडी, ईमेल, और इसको भी देते हैं, सबको देते हैं, सबको देंगे नाम, हम किसी को नहीं छोड़ेंगे. ओके, एड्रेस, ओके, उसके बाद आईडी, पासवर्ड, सबको दे दिया नाम. पर कैसा है, हम इसको सेम सेम नाम भी दे सकते हैं. अभी किसी किसी का होता है ना, अगर किसी का नाम भूषण है तो उसको भूषण ही बुलाएंगे, अगर जन्म नाम भूषण है तो आगे भी उसको भूषण ही बुलाएंगे, अगर क्योंकि नाम अच्छा है ना, बराबर है, नाम अच्छा नहीं है क्या भूषण नाम. ठीक है, तो इस वजह से कुछ कुछ ऐसे होते हैं की जैसे की यहाँ पे हमने दे दिए, इथे आपण जसं यूज केलं ना, नेम नेम, मोबाईल नंबर, ईमेल ईमेल, ऍड्रेस ऍड्रेस, पासवर्ड पासवर्ड, तशाच प्रकारे, हा तशाच प्रकारे कोणाकोणाला सारखे सारखे नावं पण असतात आणि कोणाकोणाला वेगळे असतात. जसं की इथे ईमेल आयडी काय लिहिणार, ईमेल आयडी, इथे मी ईमेल लिहिलं नाव, याला मी ईमेल म्हणतोय, याला मी ईमेल आयडी म्हणतोय, याचं जन्म नाव ईमेल आहे आणि म्हणण्यासाठी मी ईमेल, याला ईमेल आयडी म्हणतोय, असं पण करू शकतो. ओके, ठीक है, तो अपन क्या केलं, सर्वांचं नामकरण केलेलं आहे, सबको हमने नाम दे दिए. ठीक है, तो यही नाम बहुत इंपॉर्टेंट है. हाँ, और एक चीज, अभी वो होता है ना, क्या बोलते हैं उसको, अगर एक ही घर में अगर बहुत सारे बच्चे हैं और कोई नाम मिल नहीं रहा है, तो कोई अच्छा सा नाम ढूंढते, वो रिपीट नाम नहीं ढूंढते. अगर किसी के घर में, किसी के आजू बाजू में भी अक्षय कोई होगा ना, तो वो अक्षय नाम नहीं लेंगे, वो दूसरा कोई नाम लेंगे. नाम नहीं रखते वो, उनको ऐसे यूनिक नाम चाहिए, बराबर है ना, सबको युनिक नाम चाहिए होता है. तो इस वजह से यहाँ पे भी, इथे पण आपल्याला सर्वांचे नाव जे आहेत ते युनिक घ्यायचे आहे. सबके नाम यहाँ पे यूनिक चाहिए. ये जैसे यूनिक है, ये यूनिक है, ये अगर मोबाईल नंबर है, इसको हम मोबाईल नंबर नहीं करेंगे, ये युनिक नहीं हो गया, हे युनिक नाही झालं मग. ओके, हे रिपीट झालं याच्यामध्ये. प्रत्येक एका फॉर्म मध्ये केव्हाच सारखे नाही घ्यायचे आयडीज, म्हणजे त्याचे नाव. जसं आपल्या घरी पण एक जर नाव जर असेल तर त्याचं नाव डबल नाही घेतलं जात, बरोबर आहे, तशाच प्रकारे. पण हा आणखी एक वेगळी गोष्ट राहते. समजा कोणाला मुलगी पाहिजे असेल ना आणि त्याला मुलगा होऊन जातो, तर तो काय करतो, त्याचं नाव, जे पोराचं नाव आहे ना, ते मुलीचंच ठेवून देतो.
जसं की किरण, जसं की चंचल, हे जे नाव आहे ना त्या मुलाच्या नावाने ठेवून देतात. आमच्या घरी तसंच झालं. ओके. तर याच्यामध्ये काय केलं आपल्या सर्वांनी, आपण सर्वांनी काय केलंय, नाव दिले आहे सर्वांना. ओके, या सर्वांना नाव दिलं. आता हे नाव आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. ओके, तर हे जे नाव आपण यांना दिलेले आहे, तर हे नावाचा यूज आपल्याला ह्या फॉर्म मध्ये करायचा आहे. तर आपल्याला ह्या सर्वांना आपण नाव दिले आहे, तर इथे ह्या फॉर्म फंक्शन मध्ये काय होईल ना, आपल्याला काय करायचं आता, डॉक्युमेंट डॉट, हे डॉक्युमेंट काय असतं, डॉक्युमेंट म्हणजे काय, हे पूर्ण होल डॉक्युमेंट, होल, हे जे होल दिसते ना, होल, होल म्हणजे हा तसा होल नाही, हा होल, ठीक आहे. होल म्हणजे ऑल, हा जो पूर्ण डॉक्युमेंट दिसतंय, हे पूर्ण डॉक्युमेंट जे तुम्हाला दिसतंय, किंवा हे जे तुम्हाला टेक्स्ट दिसतंय, जो तो पूर्ण कोड दिसतोय, हा पूर्ण कोड म्हणजे एक डॉक्युमेंट. ओके, म्हणजे हे फाईल म्हणजे काय, एक डॉक्युमेंट आहे. तर डॉक्युमेंट डॉट, डॉक्युमेंटच्या आतमध्ये, डॉक्युमेंटच्या आतमधले ऍट्रिब्यूट्स आपल्याला ऍक्सेस करायचे, म्हणजे कोणाला ऍक्सेस करायचं, ह्या इनपुटला ऍक्सेस करायचं, बाय युजिंग नेम, दिस नेम ऍक्सेस करायचे. ओके, त्यासाठी आपल्याला काय करावं लागते, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, आणि ह्या ब्रॅकेटमध्ये आपण टाकणार ते नेम, आणि याला देणार डॉट व्हॅल्यू. काय केलं आपण इथे, सर्वात आधी आपण काय घेतलं, डॉक्युमेंट, त्यानंतर काय, गेट एलिमेंट बाय आयडी. एलिमेंट, एलिमेंट म्हणजे काय, हे जे तुम्हाला इनपुट दिसतं ना, इनपुट फॉर्म, H1 बॉडी, हेड, टायटल, हे सर्व काय आहेत, एलिमेंट्स आहेत. आपण पण काय, सर्व एलिमेंट्स आहेत, बरोबर आहे ना. आपण ह्या पृथ्वीवरती काय आहेत, एलिमेंट्स आहेत सर्व, बरोबर आहे. तशाच प्रकारे आपण जे एलिमेंट आहेत त्यांना जर ऍक्सेस करायचं असेल तर ते काय करतात, डॉक्युमेंट म्हणजे वर्ल्ड डॉट गेट ह्युमन बाय आयडी, ह्युमन बाय नेम. आपण नेम आहे ना, आपल्याला आयडी थोडी राहते, काय आपल्याला नेम राहते ना, बरोबर आहे. तर इथे यांना आयडीज दिलेली आहे, आयडी ऍज अ नेम दिलेले आहे. ओके, तर हे जे नेम आहे, हे नेम आपण इथे युज केलं. आणि डॉक्युमेंट डॉट म्हणजे पूर्ण होल डॉक्युमेंट मधल्या हे जे नेम कोणाला दिलं आहे, गेट एलिमेंट बाय आयडी, तो एलिमेंट गेट करतात. गेट एलिमेंट, एलिमेंट म्हणजे कोणता, इनपुट एलिमेंट है ना. आणि ज्याला हे नाव दिलेलं आहे, हे नाव कोणाला दिलेलं आहे, या इनपुटला दिलेलं आहे ते नाव, तर त्याची व्हॅल्यू डॉट व्हॅल्यू, डॉट व्हॅल्यू म्हणजे त्याची व्हॅल्यू, म्हणजे जे व्हॅल्यू आपण टाकणार. तर इथे आपण काय करणार, व्हॅर नेम इक्वल्स टू, हे काय केलं, एक व्हेरिएबल बनवला आहे. व्हॅर काय आहे, एक कॉन्स्टंट आहे, जो एक कीवर्ड आहे जो आपण इथे युज करतो कशासाठी, व्हेरिएबल डिक्लेअर करायसाठी. ओके, आणि ह्या नेमला आपण काय करणार, आता अलर्ट करणार. अशा प्रकारे ह्या नेमला काय करतोय, आपण अलर्ट करतोय. ओके, याला आपण सेव्ह केलं. आता इथे चेक करूया, इथे मी रिफ्रेश केलं, इथे सबमिट केलं, बघा काय येत आहे, धिस पेज सेज ओके. आणि इथे आता मी नाव जर टाकलं, धिस पेज सेज अक्षय, डेटा आला ना. जर मी डेटा टाकला तर मला डेटा मिळतोय, आणि जेव्हा मी डेटा टाकत नाही आणि ओके करतो तर मला डेटाच नाही मिळत, बरोबर आहे. कारण की तो इथं गेट करतोय, त्याच्यामध्ये डेटा चेक करतोय, की त्याच्यामधला जो डेटा आहे, जे आपण व्हॅल्यू टाकलेली आहे, याच्यामधली जी व्हॅल्यू आपण टाकली आहे ती व्हॅल्यू तो रिटर्न करतो. बघा इथे रिटर्न केली, आणि आपण जेव्हा नाही टाकत तेव्हा इथे रिटर्न नाही करून आलं है ना. तर अशा प्रकारे काय होतं याच्यामध्ये, आपण नेमला गेट करतोय. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, जसं आता हे नेम घेतलं, तर आपल्याला काय करायचं, याला इफ कंडिशन लावायची आहे. इफ कंडिशन माहिती आहे सर्वांना, इफ कंडिशन मध्ये चेक काय करायचं, की ह्या नेम मध्ये जे व्हॅल्यू आहे ती एक्झॅक्टली इक्वल टू ब्लँक आहे का, ती एक्झॅक्टली इक्वल टू ब्लँक आहे का. जर ब्लँक जर असेल तर आपण त्याला एक अलर्ट देऊया. अलर्ट काय देऊया, की प्लीज एंटर नेम. त्याला आपण एक रिक्वेस्ट करणार, किंवा तुम्ही प्लीज नेम तरी टाका ना, कसं आहे असं. ओके, आता याला आपण सेव्ह करूया, याला रिफ्रेश करूया. आता मी याच्यामध्ये नेम टाकलंच नाही आणि याला सबमिट केलं, तर बघा काय म्हणते तो, एंटर नेम, बरोबर आहे. म्हणजे हे झालं व्हॅलिडेशन, बरोबर. आणि समजा मी याच्यामध्ये टाकलं आणि याला मी सबमिट केलं, तर बघा काही देतोय का तो, काहीच नाही देत आहे, है ना. तर इथे आपण काय चेक केलं, की जे नेम मध्ये जी व्हॅल्यू आलेली आहे डॉट व्हॅल्यू, ती एक्झॅक्टली इक्वल टू ब्लँक आहे का. आणि जर ब्लँक असेल तर हे ट्रू होऊन जाईल कंडिशन. हे जशी कंडिशन इफ कंडिशनची ट्रू झाली, तसंच हे जे आहे हे ब्रॅकेट हे एक्झिक्यूट होईल, आणि याच्यामधला हा जो अलर्ट आहे हा एक्झिक्यूट होऊन जाईल, आणि तो आपल्याला एक अलर्ट बॉक्स दाखवेल. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, की थोडं फास्ट होत आहे, अजून स्लो, अजून थोडं एक वेळा समजून सांगू. सांगा लवकर, समजत आहे की डबल एक वेळा समजून सांगू. ओके, अजून बाकी सर्वांना समजलं का.
रिप्लाय काय असते? रिप्लाय मीन्स या रिप्ले रिपीट म्हणा, रिपीट. ओके, तर आपल्याला आता रिपीट करायचं आहे. ओके, एक वेळा आणखी. ठीक आहे, आता लक्ष द्या. आपण काय केलं सर्वात आधी? आपण काय केलं? आलं लक्षात. ओके, तर आपण एक फॉर्म बनवलाय HTML मध्ये, राईट? त्या HTML मध्ये आपण फॉर्म पण बनवला. त्या फॉर्मच्या आतमध्ये आपण इनपुट टॅग्स घेतले. इनपुट टॅग्स घेतल्यानंतर आपण एक बटन घेतली. बटन घेतल्यानंतर आपण त्या बटनला एक फंक्शन दिलं ऑन क्लिक वरती कॉल करायला. ते फंक्शनची डेफिनेशन आपण जावास्क्रिप्ट मध्ये स्क्रिप्ट टॅग मध्ये इथे लिहिली. बरोबर आहे? काय केलं आपण? HTML पेज बनवलं. HTML च्या आतमध्ये आपण HTML चे टॅग्स लिहिले. HTML च्या टॅग्स मध्ये काय काय होतं? हेड टॅग होतं, बॉडी टॅग होतं आणि त्यानंतर स्क्रिप्ट टॅग होती. नंतर हेड टॅग मध्ये टायटल होतं. त्यानंतर मग आपण बॉडीला कलर दिले. कलर देताना तर आपण खूप कन्फ्युज झालो होतो की कोणता कलर द्यायचा. मग आपण शेवटी कलर दिला. त्यानंतर मग आपण हेडिंग घेतलं, रजिस्ट्रेशन फॉर्म. त्यानंतर मग आपण फॉर्म घेतला. फॉर्म मध्ये आपण काय घेतलं? इनपुट टॅग्स घेतले. त्या सर्वांचं नामकरण केलं, है ना? नंतर ते फॉर्म, त्याचे इनपुट्स होते ते कोणाचे काय होते काही समजत नव्हतं, म्हणून आपण प्लेस होल्डर्स घेतले. त्याने आपण समजलं की बा काय काय कशामध्ये टाकायचं आहे, नाही का? हे सर्व. त्यानंतर मग आपण एक बटन घेतली. बटनला आपण काहीतरी रंगरंगोटी केली. बरोबर आहे? स्टाईल दिली. त्यानंतर मग आपण एक फंक्शन बनवलं चेक फॉर्म. चेक फॉर्म मध्ये आपण काय केलं? एक काहीतरी समथिंग अलर्ट घेतलं होतं, जेणेकरून आपल्याला समजेल की बटनला क्लिक केल्यानंतर ते फंक्शन कॉल होते का. मग बटनला क्लिक केल्यानंतर फंक्शन कसं कॉल होते? याच्यामुळे ऑन क्लिक हे जी प्रॉपर्टी आहे ह्या याच्यामुळे. बरोबर आहे? ऑन क्लिकची जी बटनची प्रॉपर्टी, हे कोणत्याही पण याच्यावरती, हे जे ऑन क्लिक आहे नाही, तुम्हाला कोणत्याही याच्यावर लावता येते. असं नाही की तुम्ही फक्त बटनवरच लावू शकता, कारण की तुम्ही क्लिक कशावरही करू शकता. बरोबर आहे? तुम्ही बटनवर क्लिक करू शकता, तुम्ही फॉर्मवरती क्लिक करू शकता, तुम्ही कोणत्याही पण इनपुट टॅगवरती क्लिक करू शकता. ठीक आहे, तुम्ही कुठेही पण क्लिक करा, फक्त हे जे ऑन क्लिक आहे तिथे लावून द्यायचं. ठीक आहे? आणि त्या ऍज अ पॅरामीटर ऑन क्लिक इक्वल टू डबल कोट मध्ये ऍज अ पॅरामीटर फक्त तुम्हाला एक फंक्शन घ्यायचं आहे, जे फंक्शन तुम्ही इथे घेतलंय. ओके, जे फंक्शन तुम्ही इथे घेतलं त्याचं, समजा इथं मी जर कोणतं दुसरंच फंक्शन घेतलं, फक्त इथे मी चेक असं चेक नावाचं फंक्शन घेतलं, इथं मी ह्या फंक्शन नेमला चेक केलं आणि मी ते चेक फॉर्म करतोय, असं थोडी होत असते काही. होते का असं? बघूया बरं, इथं रिफ्रेश करतो, अरे बा काहीच नाही होऊन राहिलंय. असं थोडी होत असते. हा, असं थोडी असते. हा, त्यानंतर मग काय करायचं? जे फंक्शन नेम आहे तेच फंक्शन नेम कॉल करायचं ना बाबा. जे फंक्शनची डेफिनेशन आहे तेच फंक्शनचा नेम युज करून इथे कॉल करायचं, नाही का? बरोबर आहे ना? जे हुशार असतात ते असेच करतात बाबा, जे हुशार नसतात ना ते असे करतात. मग इथं काहीतरी इथं चेक लिहितात आणि इथं चेक फॉर्म लिहितात. जे हुशार असतात ते असं नाही करत. ओके, तुम्ही हुशारच आहे ना? आहे ना हुशार? हा, तर काय करायचंय? इथं जे फंक्शन आहे तेच फंक्शन नेम इथं युज करायचं आहे कॉल करायसाठी. बरोबर? तर जेव्हा आपण या बटनला क्लिक करणार तेव्हा हे ऑन क्लिक वरती हे एक्झिक्यूट होणार, आणि जसं इथे त्याला दिसलं की बा इथे चेक फॉर्म आहे, तर तो स्क्रिप्ट मध्ये जाणार आणि चेक करणार चेक फॉर्म नावाचा कोणती डेफिनेशन आहे का त्या फंक्शनची, त्याला इथे दिसणार आणि तो इथे याला एक्झिक्यूट करणार याच्या आतमधलं. आता याच्या आतमधलं एक्झिक्युशन कसं होत आहे? आपण जे हे गोष्ट तयार केलेली आहे एवढी, हे जे आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे आपण कशामुळे करत आहे? कारण की आपण या सर्वांचे नामकरण केले होते. आयडीला सर्वांना आयडीज दिले होते आपण, है ना? हे वेगवेगळे आयडीज दिले होते. तर हे जे आयडीचा युज करून आपल्याला काय करायचं? त्याची व्हॅल्यू काढायची होती. आपण जे त्याला इनपुट मध्ये टाकणार, म्हणजे इथं जे इनपुट मध्ये टाकणार व्हॅल्यूज आहेत हे आपल्याला काढायची होती. त्याच्यासाठी आपण काय केलं? इथे एक वे युज केलेला आहे, ज्याच्यामध्ये काय असतं? डॉक्युमेंट मध्ये डॉटचा अर्थ काय आहे? त्याच्या आतमध्ये. ठीक आहे, डॉक्युमेंट म्हणजे कोणती? ही होल डॉक्युमेंट. ह्या होल डॉक्युमेंट मधलं काय करायचंय? नेम काढायचंय. तर नेम कशावरून काढायचंय? हे जे नेम आहे हे कशावरून काढायचंय? गेट एलिमेंट बाय आयडी. एलिमेंट गेट करायचंय कशावरून? आयडी वरून. कोणती आयडी? हे नेम. बरोबर आहे? हे नेम याला दिलेलं आहे. तर याला जर मी नेम 1 दिलं तर मला इथे नेम 1च द्यावं लागेल, हे लक्षात ठेवा. इथे जर मी नेम 1 दिलं, काही पण दिलं, तर ते मला इथं तेच घ्यावं लागेल, जेणेकरून मी त्याची व्हॅल्यू काढू शकू. त्याच्यामध्ये व्हॅल्यू काढू शकेल आपण त्याची. ओके, तर काय केलं आपण? डॉक्युमेंट म्हणजे हे पूर्ण होल डॉक्युमेंट, त्याच्यामधलं एलिमेंट काढायचं आहे. गेट एलिमेंट बाय आयडी. आणि कशावरून काढायची आहे? एलिमेंट आयडी वरून काढायची आहे. तर इथं आयडी दिली आपण. तर ह्या आयडीच्या रिलेटेड इथं कोणता इनपुट आहे? तर तो आहे हा. तो त्याला दिसला आणि तो दिसल्याबरोबर त्यांनी काय केलं? त्याची व्हॅल्यू घेऊन घेतली.
ओके. तर डॉट व्हॅल्यू, तर ह्या पूर्ण एलिमेंटची, याचा अर्थ होतो एलिमेंट, याचा अर्थ होतो हा पूर्ण एलिमेंट. ओके. आणि ह्या एलिमेंटची मग काय व्हॅल्यू, तर त्याची त्यांनी व्हॅल्यू काढली. व्हॅल्यू कोणती, जी आपण याला इनपुट मध्ये देतो ती व्हॅल्यू. ओके. तर ती व्हॅल्यू काढली आणि ती एका व्हेरिएबलला असाइन केली. अशा प्रकारे ती एका व्हेरिएबलला असाइन केली. आणि ती असाइन केल्यानंतर मग काय केलं, आता याच्यामध्ये व्हॅल्यू जी आहे आपण टाकताना ब्लँक टाकणार. जर कोणी जर सुटलं टाकताना, मी मोबाईल नंबर टाकला, मी बाकीचे सर्व ईमेल आयडी टाकला, मी ऍड्रेस टाकला, मी पासवर्ड टाकला, पण मी नेमच विसरलो. पण याला तर माहिती आहे ना नेम विसरला म्हणून, तर ते कसं माहिती पडणार, तो चेक करणार की नेम इज एक्झॅक्टली इक्वल टू ब्लँक आहे का. हे बघा इथे ब्लँक टाकलाय, डबल कोट मध्ये ब्लँक है ना. तर इफ कंडिशन मध्ये नेम इज एक्झॅक्टली इक्वल टू ब्लँक जर असेल, कंडिशन जर ही ट्रू आहे, कारण की हे कंडिशनल आहे, हा जो डबल कोट डबल इक्वल टू आहे हे कंडिशनल काय म्हणतो त्याला ऑपरेटर आहे. ओके, कंडिशन ऑपरेटर. तर हे जे कंडिशन आहे हे कंडिशन इथे चेक होणार, इथे ट्रू फॉल्स रिटर्न होते. ओके. तर नेम इज एक्झॅक्टली इक्वल टू अगर ब्लँक आहे आणि हे जर ट्रू झालं तर हे अलर्ट एक्झिक्यूट होणार. आणि समजा याचा एल्स, तुम्ही हे जावामध्ये पण शिकले असतील. ओके, इफ एल्स, तर सी लँग्वेज मध्ये जावामध्ये पण इफ एल्स आहे. ओके. तर तशाच प्रकारे इथे पण आहे, फक्त इथे थोडं वेगळं आहे. ओके, थोडंफार जास्त जास्त वेगळं नाही आहे. ओके. त्यानंतर जसं हे नेम इज एक्झॅक्टली इक्वल टू जर ब्लँक असेल तर आपण त्याला म्हणतो प्लीज एंटर नेम, प्लीज एंटर नेम. पण त्याला जर तिथे मिळालं, त्याला जर तिथे एल्स मध्ये गेला, तो एल्स मध्ये केव्हा जाणार, जेव्हा त्याला व्हॅल्यू मिळणार, तर ती व्हॅल्यू जी आहे ती आपण प्रिंट करणार अशा प्रकारे. तर इथे आपण याला रिफ्रेश करूया, इथे वापस सबमिट करूया. तर काय म्हणतो तो, प्लीज एंटर नेम है ना. आता आपण त्याला नेम देऊया. तर आता काय म्हणतो तो, अक्षय, आ गया मेरा नाम, माय नेम इज अक्षय. तो ये ऐसा होता है. नाही नाही, आय एम ऑल्सो नॉट अ टेररिस्ट. मी तो डायलॉग नाही म्हणणार, तो डायलॉग सर्वांना आठवत असेल तर. ओके. तर इथे समजलं सर्वांना कसं झालं. तर हे डाऊट आहे याच्यामध्ये काही, या फंक्शन मध्ये कोणाला डाऊट आहे का. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. गमत गमत मध्ये 1 तास झाला आपला. कसं वाटलं आजचं सेशन तुम्हाला, बरं वाटलं, मजा आली. मला पण खूप मजा आली. फक्त तुम्ही रिप्लाय देत जा, मग थोडीशी आणखी मजा येईल आपल्याला. आणि आपण जेव्हा बोलणं चालू करू तेव्हा आपल्याला आणखी मजा येईल. मग सकाळी की मी काय म्हटलं किंवा बोलू नका, तुम्ही सगळ्यांनी तर मौन व्रतच धारण केला होता. असं थोडी असते, ऐसा नाही होता है ना. होळी तर नाही आहे, पण बुरा मत मानो, असं पण मी म्हणू शकतो. सर, इफ मध्ये आणि अँड ऑपरेटर यूज करू शकतो ना ऑल एलिमेंट चेक करण्यासाठी. हो, करू शकतो, आपल्याला आहे ना. अरे आपल्याला या सब्जेक्ट मध्ये हे जे ऑपरेटर्सचा स्पेशली आहे ना, एक सब्जेक्ट असतं, सॉरी चॅप्टर असतं त्याचा. चॅप्टर मध्ये पॉईंट आहे त्याचा एक, ते आपल्याला घ्यायचंच लागणार आहे. आता हे सध्या आपलं डेमो सेशन चालू आहे, यामध्ये आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत प्रत्येक युनिट मधल्या आपण ते घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला थोडंसं चांगल्या प्रकारे समजेल. आणि जेव्हा आपण खरं आपलं चालू करू डेमो, आपलं रेग्युलर सेशन, त्याच्यामध्ये तर आपल्याला मग ते सर्व सिलेबस तर घ्यायचंच आहे. आपण आता सध्या फक्त आपल्या सिलेबस मधलेच काही स्पेसिफिक पॉईंट मी उचलून तुम्हाला डेमो देतोय. समजले मग सर्वांना. हो सर. तुमच्या मित्रमंडळींना सांगा, जॉईन करा म्हणा,
सर थोडस चांगलं शिकवत आहे म्हणा आणि कामाचं शिकवत आहे म्हणा आणि आता हसवत पण आहे म्हणा तुम्हाला, असं सांगा तुमच्या मित्रांना, नाही का? कोण आहे हे आता जॉईन करताय? बापरे, 4 वाजताचं लेक्चर होतं का आपलं? सार्थक पटोले. सार्थक पटोले कोण आहे? अरे लेफ्ट झाला का? अरे नाही ना, मी काही म्हणत नाही बाबा, मी पण एक माणूसच आहे. मी राक्षस दिसतो का रे बा कोणाला? मी राक्षस तर नाही दिसत ना. मी एक वेळा तुम्हाला व्हिडिओ पण दाखवेल, मग मी तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल की मी राक्षस नाही आहे, नाही का? फक्त कोणी हो म्हणा मला. ठीक आहे. तर आणखी अजून आपल्याला समोर उद्या पण आपल्याला चांगलं एक सेशन घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग टॉपिक आपण घेणार आहे. ओके, आपल्या पूर्ण जे 6 पण युनिट आहे, त्या 6 पण युनिट मधला मी एक छोटासा टॉपिक उचलेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला एक खूप चांगल्या प्रकारे समजून सांगेल की एक्झॅक्टली आपण त्याला कसं एक्झिक्यूट करणार आणि ते कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे? कोण रडत रे बाबा? रडू नका बरं, मला रडणारे चेहरे नाही आवडत. आणि डोंट वरी, नोट्स मिळणार आहे तुम्हाला. पहिले डेमो सेशन तर उद्या बाबा. डेमो सेशन मध्येच नोट्स मागता काय? डेमो सेशन तर उद्या. डेमो सेशन उद्या आणि आपलं रेग्युलर चालू उद्या, मग आपण नोट्स देऊ. एकदम तुम्ही डेमो सेशन मध्ये नोट्स मागताय, खूपच झालं येतं. आपण सध्या डेमो करतोय आणि छोटे छोटे डेमोज घेतोय, एक्झॅक्टली जसं आपल्या याच्यामध्ये आहे टॉपिक्स त्यानुसार घेतोय, पण आपण छोटे छोटे टॉपिक उचलतो त्याच्यामधले, एकदम पूर्ण टॉपिक उचलत नाहीये, त्यामुळे की डेमो सेशनच आहे. बरोबर. तर जसं आपलं रेग्युलर चालू होईल, तुम्ही जॉईन केल्यानंतर सर्वांनी जेव्हा तुम्ही सर्व जॉईन कराल आणि जेव्हा रेग्युलर चालू होईल, तेव्हा तर आपल्याला काही विषयच नाही आहे, तेव्हा आपल्याला पर डेच्या नोट्स मिळतील. ठीक आहे. ओके, तर तुमच्या मित्रांना सांगा उद्या जॉईन करायसाठी, कारण की आज खूप कमी मुलं होते. ठीक आहे. आणि मी तशी रेकॉर्डिंग पण टाकतो आता थोड्या वेळामध्ये. चला मग एंड करूया. ठीक आहे, चलो फिर, बाय, धन्यवाद, उद्या भेटूया.